हाय, मी आज गेलेले मार्केटमध्ये मी काय आणलं ते चला तुम्हाला दाखवते. इथे पाव आणलेले आहे. ह्या छोट्या नळ्या आणलेल्या आहेत, मोठ्यावाल्या. मध्ये आहे ते व्हाईटवाला पास्ता आहे. इथे कोथिंबीर, मिरच्या, टोमॅटो, कढीपत्ता आणलेला आहे. बेसन आणलेलं आहे. टोस्ट आणलेले आहे. ते उकळून घेतलेले बटाटे थंड व्हायसाठी ठेवलेले आहेत. इथे हिंग, एव्हरेस्टचा मसाला, टोमॅटो, कांदा, मिरची सगळं चॉप करून घेतलेलं आहे. तेलामध्ये शेंगदाणे, जिरं, कढीपत्ता हे सर्व टाकलेलं आहे. कांदा, टोमॅटो, मिरची सर्व टाकलेलं आहे. ते सर्व परतून घ्यायचं. त्यात एव्हरेस्टचा गरम मसाला टाकायचा. हिंग पण टाकलेलं आहे. थोडंसं मी दाखवलं नाही, मी विसरली. आणि आता आपण ते सर्व पूर्णपणे परतून घ्यायचं. थोडी हळद टाकलेली आहे चिमूटभर. ते सर्व आता आपण परतून घ्यायचं. परतल्यानंतर पूर्ण परतून घ्यायचं छान असं. आणि त्यामध्ये तांदूळ टाकायचं आहे. तांदूळ टाकल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे. गरम पाणी ओतल्यानंतर पूर्णपणे ते झाकण लावून घ्यायचं आहे. इथे आपण धने, मिरची, लसूण, अद्रक घेतलेले आहे. त्याची पेस्ट बनवून तेलामध्ये त्याला फोडणी दिलेली आहे. आपण बटाटे वडे बनवत आहोत त्यासाठी छान असे तरतरीत कढणी द्यायची आणि त्यामध्ये आपण बटाटे टाकून घ्यायचे. छान असे बटाटे वडे टाकून घ्यायचे आणि त्याचे वडे बनवून घ्यायचे. वडे बनवून झाल्यानंतर छान असे वडे बनवून घ्यायचे. मस्त सर्व मिक्स करायचं. मिक्स झाल्यानंतर त्याचे वडे गोल गोल आकाराचे तुम्ही चपटे कसे बनवू शकता तुमची पसंती. आता ते डीप फ्राय करून घ्यायचे आहे. आता मी बेसन आणि पीठ घेतले ते पीठ हे करून घेतलेलं आहे. इथे मी तेलामध्ये बुंदीचा प्रकार असं टाकून सर्व डीप फ्राय करून घेण्यात आहे. तेलामध्ये बटाटे वडे टाकलेले आहेत. ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण छान असे तळून घ्यायचे. इथे बाकीचे वडे आहेत अजून. इथे बेसन पीठ आहे. सर्व काही पसारा पडलेला आहे माझ्या किचनवरती. ते इग्नोर करा तुम्ही. चुरा हा प्लेटमध्ये काढून घेतला आहे. वडे झालेले आहे. त्याची चटणी बनवून घेतली आहे मी. छान असं बनवलेलं आहे. इथे पुलाव राईस बनवलेला आहे मी. छान असं मस्त झालेलं आहे. डायरेक्ट संध्याकाळीच मला शूट करायला मला टाईम भेटला नाही. तिथे मी आमरसमध्ये बटरस्कॉच आईस्क्रीम टाकलेलं आहे. खूप छान लागतं. आम्ही सहज ट्राय करून बघायसाठी केलं आहे. मी फर्स्ट टाईम बघितलं आणि ते केलेलं आहे. आमरसमध्ये बटरस्कॉच आईस्क्रीम टाकायचं. खूप टेस्ट छान येते. थोडंसं बर्फ टाकायचं आमरस बनवताना. मला मी नेक्स्ट टाईम रेसिपी नक्की दाखवेन. बाय.